मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या घरी येतो आणि बेडवर पडतो. तेव्हा त्याला ते सगळे प्रसंग आठवतात की त्या मुलाकडून कशाप्रकारे ॲक्सिडेंट झाला आणि त्या माणसाचा जीव तेथेच गेला. आणि मग जेव्हा मी त्या गाडीच्या पाठीमागे गेलो, ज्या मुलाने ॲक्सिडेंट केला होता ना त्या गाडीच्या पाठीमागे, तर आता त्या मुलाचा बाप म्हणाला की प्लीज काहीही कर पण माझ्या मुलाला सोड, कारण माझा मुलगा लहान आहे, माझ्या मुलाचं आयुष्य हे बर्बाद होईल. नंतर त्याला ते सुद्धा प्रसंग आठवतात की लहानपणी कशाप्रकारे मी आणि माझा मित्र एका गाडीत बसलो आणि ती व्हॅन चालवली. मला काही चालवता येत नव्हती, परंतु मी तसाच पुढे घेऊन गेलो. परंतु एक मुलगा गाडीला आडवा आला, मला पटकन ब्रेक मारता आला नाही, म्हणूनच त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. त्याला पुढे हेही आठवतं, माझ्या मित्राला मी लहानपणी म्हणालो, जसे माझे बाबा हे ट्रेन चालवतात तशी मी गाडी चालवणार. मग आता त्याच्या मित्राला तो जबरदस्तीने गाडीत बसवतो, तरीही त्याचा मित्र म्हणत असतो की नको रे दादा, मला नाही बसायचं. मग आता माझे बाबा ट्रेन चालवतात, मग तू बस ना माझ्या गाडीत, मला गाडीतलं सगळं माहिती आहे, असं आता तो म्हणतो आणि लगेचच गाडीत बसून गाडी चालवू लागतो. तर आता पुढे गेल्यानंतर त्याला गाडीच्या समोर आता एक मुलगा आडवा येतो आणि त्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू होतो. आणि नेमकाच हा भयानक भूतकाळ आता सत्याच्या डोळ्यासमोरून जातो आणि त्याला भीती वाटू लागते. तेव्हा तो आता मोठ्यानेच ओरडतो, नाही नाही. सत्या मोठ्या मोठ्याने ओरडत असतो. हे पाहून मीरा धावतच तेथे येते आणि विचारते, अहो काय झालं, बोला ना, काय झालं काय तुम्हाला. त्यानंतर आता सत्याला शुद्धच नसते, तो पूर्णपणे आता त्याच स्वप्नात असतो. मग आता लहानपणी सत्याला पोलीस ज्या प्रकारे घेऊन गेलेले असतात ते प्रसंगसुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येतात. त्यामुळे आता तो म्हणतो की मला कुठे घेऊन चालला आहात तुम्ही, कुठे घेऊन चालला, कुठे आहात. मग सारखीच मीरा त्याला उठवण्याच्या प्रयत्नात असते आणि म्हणते, हो झालं काय तुम्हाला. मोठ्यानेच सत्या म्हणत असतो की सोडवा मला, प्लीज सोडवा मला, मला तिकडे घेऊन जाऊ नका, मला तिकडे घेऊन जाऊ नका, असे हात जोडून तो रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा मीरा आता सत्याचं हे वागणं पाहून खूपच घाबरते. काय करावं तिला सुचत नसतं, कारण आता सत्याला नक्की झालंय काय हेच तिला माहीत नसतं. त्यानंतर मीरा आता जोरातच आवाज देते, त्याला उठवण्याच्या प्रयत्नात असते, अहो तुमची धूमकेतू आहे मी, उठा 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 बरं. मग आता तो कसाबसा उठतो आणि लगेचच तू आहे का धूमकेतू असं म्हणून तिला मिठी मारतो. तर आता लहान बाळासारखं समजावत मीरा म्हणते, तुम्ही शांत व्हा जरा, असं म्हणून ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा आता सत्या म्हणतो, काय करू मी, माझा भूतकाळ आहे ना तो माझी पाठच सोडत नाहीये. तेव्हा मीरा त्याला शांत करत म्हणते की माझ्याकडे पहा बरं. मग सत्या तिच्याकडे पाहतो. तर मीरा आता विचारते, सांगा बरं असं काय झालं होतं तुमच्या भूतकाळामध्ये. तेव्हा आता सत्या जरा घाबरतो आणि म्हणतो, मी विचार करण्याच्या नादात जरा जास्तच बोलून गेलो वाटतं. तो आता एकदमच गप्प राहतो. तर मीरा म्हणते, तुम्ही मला सांगू शकताय नक्की काय झालं होतं. तेवढ्यातच आता सत्यजित मीरा असा आवाज सुधाकर रावांचा येतो. त्यामुळे आता सत्या लगेचच आपले अश्रू पुसतो आणि म्हणतो की बघ ना धूमकेतू, बाप आलाय, आता तूच बघ तो काय म्हणतोय ते, असं म्हणून तो फ्रेश होण्यासाठी जातो. तेव्हा मीराला आता खूपच वाईट वाटतं, कारण सत्याची ही मनस्थिती कशामुळे झाली तिला कळतच नसतं. त्यानंतर ती म्हणते, आज तर हे खूप टेन्शनमध्ये दिसत आहेत आणि नक्की घर बघायला माणसं आली आहेत हे तर यांना सांगायला नको, नाहीतर अजूनच टेन्शन येईल. त्यानंतर सत्या आता फ्रेश होऊन जरा बाहेर येतो. मग सुधाकर राव तेथेच उभे असतात. तेव्हा सत्या विचारतो, काय रे बाप, काय झालं, बोल ना. तेवढ्यात मीरासुद्धा आता तेथे येते आणि काही पाहिजे होतं का बाबा असं विचारते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हो मला ना खरं उत्तर जरा हवं होतं, असं म्हणून ते आता मीराकडे पाहतात. तेव्हा मीरा जरा घाबरतेच आणि विचारते की कसलं खरं उत्तर बाबा हवं आहे तुम्हाला. तेव्हा मी ऐकलं आहे ते खरं आहे का की सुजित कुमारला आता इथून पुढे हप्ता नको तर व्याजासकट सगळी मुद्दल हवी आहे, म्हणून खरं आहे का असं सुधाकर राव आता विचारत असतात. तेव्हा मीरा आणि सत्या हे दोघेही एकमेकांकडे पाहतात, परंतु सुधाकर रावांना काहीही सांगत नाहीत. तेव्हा आता लगेचच सत्या म्हणतो की तसं काय झालंय ना बाप. मग आता सुधाकर राव म्हणतात, थांब सत्यजित, आता अशी सारवासारव करायची अजिबातच गरज नाही, कारण मला माहीत आहे सगळं काही. आता मला सांग ना सत्यजित, आपलं घर खरंच जाणार का. त्यावेळी सत्या म्हणतो की बाप आता याचा विचार नको ना करू. तेव्हा सुधाकर रावांच्या डोळ्यात पाणी येतं, ते इमोशनल होतात आणि म्हणतात, कसा नको करू रे सत्यजित विचार, अरे ज्या घरामध्ये मी आयुष्यभर राहिलो त्या घरातनं आता मला बाहेर जावं लागणार, हे मी कसं सहन करू, तूच सांग बरं सत्यजित.
असं म्हणून ते आता रडू लागतात. तर सुधाकर रावांच्या डोळ्यातील पाणी आता सत्या आणि मीराला पाहावत नाही. तेव्हा सुधाकर रावांना धीर देण्यासाठी मीरा म्हणते, बाबा आम्ही आहोत ना, काही ना काही मार्ग नक्कीच काढूयात आम्ही. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची तब्येत आहे, त्यामुळे ना तुम्ही तुमच्या तब्येतीची जरा काळजी घ्या. बाकी कसलाही विचार अजिबातच करू नका आणि आम्ही बघू काय करायचं ते. तेव्हा सत्या म्हणतो, बरोबर आहे बाप, अरे मी आहे, धूमकेतू आहे आणि आपला रव्या सुद्धा आहे, आम्ही करू की काहीतरी, पण तू स्वतःला असा अजिबातच त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा लगेचच सुधाकर राव म्हणतात, त्रास ना खऱ्या परिस्थितीचा होत नाही रे बाळा, मला त्रास होतोय ना तो खरं म्हणजे खोट्या आशेचा. पण काही सुद्धा केलं, किती सुद्धा केलं तरीही आपलं घर हे चाललंच ना बाळांनो. असं म्हणून ते खूपच आता रडत असतात. त्यांना काय करावं सुचत नसतं. मग त्यावेळी सत्या आता लगेचच पूर्ण घरावरून नजर फिरवतो. त्यानंतर आता बापाच्या डोळ्यातील अश्रू हे सत्याला पाहवत नाही आणि म्हणूनच तो आता आपली चप्पल घालतो आणि तेथून बाहेर जातो. त्यावेळी आता मीरा लगेचच सुधाकर रावांना समजावू लागते, बाबा हे पहा, काहीच टेन्शन घेऊ नका, तो देव आहे ना, तो आहे आपल्या पाठीमागे आणि तो आपली मदत नक्कीच करेन. तर आता सुधाकर राव हे आपले अश्रू पुसतात आणि मीराकडे पाहतात, कारण मीरा ज्या काही होप्स त्यांना दाखवत असते तर ते एवढं शक्य नसतं आणि हे सुधाकर रावांना माहीत असतं. पण मीरा सहानुभूती देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते. दुसरीकडे सत्या बाहेर येतो आणि असा एका गाडीवर हात जोरात मारत स्वतःचा त्रास व्यक्त करतो आणि म्हणतो, सगळाच घोळ होऊन बसलाय, काय करायचं ना तेच समजत नाहीये देवा, तू सगळे दरवाजे असे बंद करून का ठेवले आहेत, असं काय करू मी. असं म्हणून सत्या आता खूपच टेन्शनमध्ये असतो की नक्की काय पाऊल उचलावं ना कळतच नाही. त्यानंतर आता प्रशांतचा लगेचच सत्याला फोन येतो आणि काय निर्णय घेतला आहेस तू, असं सत्याला विचारतो. तेव्हा सत्या काहीच बोलत नाही. मग उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तू स्वतःवर सगळं काही घ्यायला तयार आहेस ना आरोप, असं प्रशांत पुन्हा पुन्हा विचारतो. मग त्यावेळी सत्याला काय सांगावं कळत नाही, तो आपला गप्प राहतो. तेव्हा प्रशांत म्हणतो, कसं आहे ना, मी तुझी सगळी माहिती काढली आहे आणि तू सध्या खूप अडचणीत आहे हे मला माहीत आहे आणि तुझ्या घराचा लिलाव होणार आहे, काय बरोबर बोलतोय ना मी, असं तो विचारतो. मग त्यानंतर आता लगेचच तो विचारतो, उद्याच तुझं घर तुझ्या हातून जाणार आहे बरोबर ना. तेव्हा सत्य आता एकदमच शांत होतो. मग त्यावेळी ऐकतोस ना तू, असं प्रशांत पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा सत्या म्हणतो, हो मी ऐकतोय. मग आता लगेचच तो म्हणतो की हे बघ, मला तुझ्या परिस्थितीबद्दल माहीत असून उद्या तुझ्या घराचा लिलाव होणार नाही ही जबाबदारी माझी. पुढे आता सत्या काहीतरी बोलणार असतो. तेव्हा प्रशांत म्हणतो, हे बघ, मी माणुसकी म्हणून हे सगळं काही करतोय, तुला पैशाने विकत घेत नाहीये, तुझी परिस्थितीसुद्धा मला माहीत आहे आणि फक्त मला माझ्या मुलाला वाचवायचे आणि म्हणून मी एवढे पैसे देतोय. फक्त 15 दिवसांचा प्रश्न आहे. हे बघ सत्यजित, माझं एकच काम आहे, ते म्हणजे माझ्या लेकाचं करिअर वाचवणं आणि तुझं घर वाचवणं तुझ्या हातात आहे. आता बघ, आपल्या दोघांनाही एकमेकांची खूप गरज आहे. आता ऐक माझं, हे आपल्या दोघांच्याही फायद्याचं आहे. तू पोलीस स्टेशनला जा आणि सर्व आरोपसुद्धा तुझ्यावर घे. तर आता सत्याला काय करावं सुचत नाही. त्याला सुधाकर रावांचं बोलणं आठवतं की काहीही केलं, कितीही केलं तरी आपलं घर हे जाणारच ना. तेव्हा लगेचच आता सत्याला सगळं काही आठवतं की कशाप्रकारे तो मुलगा गयावया करत होता आणि बाबा प्लीज मला ही पोलीस आतमध्ये टाकतील, त्यामुळे मला वाचवा तुम्ही. त्या मुलाला विनवणी करतानाचा चेहरा त्याला सतत आठवत असतो. त्याचबरोबर हे घर वाचवण्यासाठी कशाप्रकारे मीराने हे सगळे दागिने गहाण ठेवायला दिले होते हेही आठवतं. त्यानंतर सत्याला या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर खूपच त्रास होऊ लागतो. मग आता काय रे सत्यजित, ऐकतोस ना तू मी काय बोलतोय ते, असं प्रशांत पुन्हा पुन्हा विचारतो. त्यावेळी सत्या म्हणतो, हे पहा सर, माझं घर वाचवतायत म्हणून मी नाही हे काम करत, तर तुमच्या मुलाचं आयुष्य आणि करिअर वाचवण्यासाठी मी हे सगळं काही करत असल्याचं स्पष्टपणे सांगतो. कारण मला माहीत आहे तो जर का आत्ता या वयामध्ये आतमध्ये गेला तर त्याला काय काय सहन करावं लागणार आहे आणि त्यामुळेच सगळं आयुष्य पुढचं बर्बाद होऊन जाईल आणि हे सगळं मी सहन केलंय साहेब. तेव्हा प्रशांत खुश होत विचारतो की तू आतमध्ये जायला तयार आहेस म्हणजे 15 दिवस. तेव्हा सत्या आता लगेचच दबक्या आवाजात म्हणतो, हो सर मी जायला तयार आहे. मग सत्य आता कठोर निर्णय घेत म्हणतो, मी आज जाईल, फक्त 15 दिवस हा, आणि यावेळी तुम्ही आमचं घर वाचवायचं म्हणजे वाचवायचंच. तेव्हा प्रशांत म्हणतो की नक्कीच, त्याची काळजी ना तू करूच नकोस.
थँक्यू व्हेरी मच असं म्हणून तो आता लगेचच फोन ठेवतो. तर आता परिस्थितीसमोर सत्याचाही नाईलाज झालेला असतो, त्यामुळे तो आता खूपच रडतो आणि आता घरच्यांपासून 15 दिवस तिकडे जेलमध्ये जायचं ते सुद्धा खोटं बोलून याच गोष्टीचं सत्याला टेन्शन आलेलं असतं. पण आता आपल्या बाबांचं स्वप्न वाचवण्यासाठी, घर वाचवण्यासाठी मला तर जावंच लागेल असंही त्याला मनातून वाटत असतं आणि म्हणूनच तो कसेबसे आपले अश्रू पुसतो. तर इकडे आता मीरा रूममध्ये असते आणि नुसत्या इरझऱ्या घालत असते. ती म्हणते आता हे घर जाणार म्हणून बाबांना खरंच खूप टेन्शन आले. आता मी असं काय करू म्हणजे बाबांना सुद्धा बरं वाटेल. त्यानंतर सत्य आता तेथे येतो आणि म्हणतो धूमकेतू एक आनंदाची बातमी आहे. आता आपले जे प्रॉब्लेम आहेत ना ते असे सुटतील असं म्हणून तो चुटकी वाजवतो. तेव्हा ती आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तर आता सत्या म्हणतो अगं खरंच आत्ताच मला एका माणसाचा फोन आला होता. तो ना मला लोन देण्यासाठी तयार आहे. हे ऐकून मीरा आता विचारात पडते. मग त्यावेळी आता सत्या म्हणतो झालं काय तू अशी विचारात का पडली. अगं फक्त मला ना 15 दिवस सलग त्याची गाडी चालवायची आहे. कसं आहे ना त्या माणसाच्या सलग 15 दिवससुद्धा मीटिंग आहेत आणि त्या जर का नाही केल्या तर त्याचं खूप मोठं नुकसानसुद्धा होईल आणि त्याला कोणी चांगला ड्रायव्हरसुद्धा भेटाना झालाय आणि म्हणून तर तो मला लोन देण्यासाठी तयार झालाय. तेव्हा मीराला प्रश्न पडतो एवढं मोठं लोन कोण देणार, कसं देणार. म्हणून ती लगेचच विचारते पण आहे कोण हा माणूस आणि असा अचानक कुठनं आलाय तो. अहो म्हणजे 17 लाख रुपये आणि त्याच्यावरचं व्याजसुद्धा. असा अनोळखी माणूस एवढं मोठं लोन देण्यासाठी तयारसुद्धा झालाय. तेव्हा सत्य आता लगेचच विषय बदलतो आणि म्हणतो अगं त्याला गरज आहे ना आणि कसं आहे ना त्याच्याकडे अगदी बक्कळ पैसासुद्धा आहे आणि त्याला ना माझ्यासारखी चांगली गाडी चालवणारा ड्रायव्हरसुद्धा भेटाना झालाय. मग ही अशी मोठी माणसं आहे ना ती पैशाच्या जीवावर काही पण करतात बघ. आणि शेवटी कसं आहे ना धूमकेतू काम महत्त्वाचं आहे. तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे तुमचं सगळं. तरीही एवढी मोठी रक्कम. सत्या म्हणतो अगं मी सुद्धा मग विचार केला की मोठी माणसं आहेत, कामसुद्धा तेवढंच मोठं असणार. तेव्हा आता मीरा विचार करते आणि म्हणते अहो 15 दिवस सलग गाडी चालवायची तुम्ही हे सगळं कसं करणार. सत्या म्हणतो धूमकेतू अगं फक्त गाडीच चालवायची ना मला एक्सपिरियन्स आहे आणि आपल्या संसारासाठी आपल्या घरासाठी तर मी एवढं करू शकतो ना, मला सवय आहे गाडी चालवण्याची. असं म्हणून तो विश्वासाने तिचा हात हातात घेतो. तरीही मीराला जरा भीतीच वाटत असते. तर तो आता म्हणतो बरं चल मला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. तेव्हा मीरा म्हणते बरं ठीक आहे तुम्ही आता झोपा आणि मी तुमची बॅग भरते. तेव्हा सत्य आता ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा सत्य आता बेडवर बसतो आणि मीराकडे पाहतच राहतो कारण मीरा अगदी प्रेमाने त्याची बॅग भरत असते. आता व्यवस्थित अशी बॅग भरून झाल्यानंतर मीरा लगेचच किचनमध्ये जाते. तर सत्यासुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. मीरा आता लगेचच त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला घेते. शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवते. मग आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो आणि खूपच इमोशनल होतो. त्याला काय करावं हे सुचत नसतं. मीरा हे सगळं काही आपल्यासाठी अगदी प्रेमाने करते हे त्याला माहीत असतं आणि आपण तिचा विश्वासघात तर करत नाही ना ही भावना त्याच्या मनात असते. त्यानंतर मीरा आता ते सगळे डबे घेऊन लगेचच रूममध्ये येते आणि त्यानंतर सत्याकडे पाहते. तेव्हा सत्या हा अगदी गाढ झोपलेला असतो ते मीराला दिसतं. त्यानंतर ती बॅगमध्ये सगळी त्याची व्यवस्थित कपडे ठेवते. तेव्हा सत्या हळूच आता डोळा उघडतो आणि लगेचच मीराकडे पाहतो. तर मीरा आता बॅगमध्ये कपडे भरताना त्याला दिसते आणि त्याला अधिकच वाईट वाटतं. मग त्यानंतर मीरा सत्याकडे पाहते तर सत्या लगेचच आपले डोळे बंद करून घेतो. त्यानंतर मीराला आता सत्याचं खूप म्हणजे खूप कौतुक वाटत असतं. तेव्हा लगेचच ती आता त्याच्याजवळ जाते आणि मनातच विचार करते की हे पहा नवरा असावा तर तुमच्यासारखा, माणूस असावा तर तुमच्यासारखा, तुम्ही किती काय करता घरच्यांसाठी आणि बायकोसाठी सुद्धा. खरंच मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो आणि बाबांना दिलेल्या एका शब्दासाठी तुम्ही किती काय करायला तयार आहात. अहो आता सलग 15 दिवस आणि 15 रात्री तुम्हाला गाडी चालवायची आहे. तुम्ही ना अगोदर तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असं आता ती सत्याचा हात पकडत त्याला म्हणत असते. मग त्यानंतर सत्य आता मुद्दामच अशी कूस बदलून झोपतो आणि लगेचच डोळे उघडतो आणि म्हणतो मला माफ कर कारण मी तुझ्याशी खोटं बोललो अगं धूमकेतू. अगं मी जेलमध्ये जे काही करणार आहे ना त्यामुळे एका लहान मुलाचं भलं होणार आहे आणि त्याला माझ्यासारखं असं आयुष्य जगावं नाही लागणार.
शिवाय आपलं घरसुद्धा वाचणार आहे, त्यामुळे प्लीज मला समजून घेशील ना तू. आता दुसऱ्या दिवशी पंकज, देविका आणि निरूपा हे तिघेही नवीन घराची स्वप्न पाहत हॉलमध्ये बसलेले असतात. मग आता निरूपा लगेचच म्हणते, तो लोंबणारा दिवा नाही का हॉलमध्ये असा लावूयात आपण, चालेल ना पंकज. तेव्हा पंकज आता हो असं म्हणतो. तर सत्य आता बॅग भरून लगेचच तेथे येतो. तर मीरा त्याच्या हातावर दही साखर देते आणि लगेचच म्हणते, तुम्हाला मिळालेल्या या नवीन कामामध्ये आपल्या घराचं कर्ज फेडण्यासुद्धा खूप मदत होईल. त्याला जरा धक्काच बसतो आणि तो मीराकडे पाहतो. तर नेमकं मीराचं बोलणं आता सगळेजण ऐकतात आणि त्या सर्वांनाही धक्काच बसतो, कारण आता नेमकं कोणतं कर्ज कोणतं काम याबद्दल या तिघा त्रिकुटांनाही थांगपत्ता नसतो. ते तिघेही मीरा आणि सत्याकडे सतत पाहतच राहतात. आता सत्याला त्याचीच लाज वाटत असते की बायकोबरोबर आपल्याला खोटं बोलावं लागते, परंतु आपलं हे घर वाचवण्यासाठी मला खोटं बोलावंच लागेल आणि घरच्यांच्या भल्यासाठी सुद्धा, असं तो आता मनातच म्हणतो. आणि लगेचच मीराकडे पाहत म्हणतो, माझाही नाईलाज आहे, मी काय करू. आता मला काही गोष्टी या तडजोड कराव्याच लागतील. माझ्यामुळे एका मुलाचं आयुष्य वाचणार आहे आणि जे मला भोगावं लागणार आहे ना, ते त्या मुलाला भोगावं लागणार नाही आहे. त्याला अगदी सरळ सुंदर आयुष्य जगता येईल. त्यानंतर आता निरूपा लगेचच त्या दोघांकडे पाहून आता टोमणा मारते. यांच्याकडे तर रस्त्यावर जाणाऱ्यांना सुद्धा दहीसाखर खायला घालतात वाटतं. तेव्हा देविका आणि पंकज लगेचच हसतात. मग आता देविका म्हणते, नाही हो आई, अहो फुकटची दहीसाखर खायला मिळणार ना, म्हणून बाहेर जातो असं सांगितलं असेल. मग आता देविकाच्या या जोकवर सर्वजण हसू लागतात. तर मीरा आणि सत्याला आता खूपच राग आलेला असतो, पण आता या क्षणी ते दोघेही काही बोलत नसतात. तेव्हा निरूपा आता म्हणते की जाऊ दे ग, आता फक्त एक रात्र ना या दोघांनाही झेलायचं आहे. मग आता पंकज म्हणतो, यानंतर यांच्या आयुष्यात आहे आकाशाची चादर आणि फुटपाथचा बेड आणि कुठल्या तरी दुकानाच्या पायरीची उशी, हे सगळं यांच्या नशिबी असणार आहे. त्यामुळे काय, आता यांना सवयच होणार त्या गोष्टींची. आता कंप्लीट तुमचा संसार होणार. एन्जॉय गाईज, एन्जॉय, असं म्हणून पंकज आता सत्याची आणि मीराची खिल्ली उडवू लागतो. त्यावेळी मीराला आता खूप राग येतो. मग तेवढ्यातच सुधाकर राव आता तेथे येतात आणि काय रे, काय चाललंय काय तुमचं, असं रागातच पंकजला विचारतात. अरे उगीच एखाद्याचं मन दुखेल असं सारखं कशाला बोलत राहायचं. तेव्हा लगेचच आता देविका म्हणते, बाबा अहो तो स्वतः जायचं म्हणतोय, मग आम्ही कशाला काय बोलू, आम्ही काहीच बोललो नाही. तेव्हा लगेचच आता सुधाकर राव त्याच्याकडे पाहतात आणि त्याला विचारतात, काय रे सत्यजित, तू कुठे निघालास. तेव्हा सत्या काळजावर दगड ठेवतो आणि म्हणतो, बाप अरे एक काम मिळालं आहे आणि त्यासाठी 15 दिवस मला बाहेरगावी जायचे. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, अरे काय बाळा, काय बोलतोस काय तू, आणि उद्याच्या लिलावाचं काय, तुझ्याशिवाय कसं होणार आहे हे. तेव्हा सत्या म्हणतो, बाप तू नको ना काळजी करू, कारण या घराचा लिलाव नाही होणार. सत्या हे सगळं काही विश्वासाने आता सुधाकर रावांना सांगत असतो. ते पाहून आता मीरा खूपच खुश होते, कारण तिला सत्यावर पूर्णपणे विश्वास असतो की खरंच सत्या जे बोलतो ते करतो आणि तो काहीतरी करून दाखवेनच, कष्ट करेन आणि हे घर वाचवेन, असं ती आता मनाशी ठरवूनच असते. त्यामुळे ती सत्याकडे पाहते. तर आता बाकी सर्वजण म्हणजेच पंकज, निरूपा आणि देविका हे आता सत्याकडे पाहतच राहतात, कारण एवढी मोठी रक्कम हा एक रकमी कुठून आणणार हा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो आणि हे घर कसं वाचवणार. त्यावेळी सुधाकर रावांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. त्या एवढं विश्वासाने सगळ्यांना हे सांगत असतो, त्यामुळे आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. कुणाला काहीच कळत नसतं याचं नक्की काय चाललंय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या हा पोलीस स्टेशनमध्ये येतो. मग आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना म्हणतात, अहो यांचं काय आहे ते बघा बरं, तक्रार लिहून घ्या, काय आहे का यांचं. मग आता सत्या म्हणतो, मी स्वतःना सरेंडर व्हायला आलो आहे. अहो एका गाडीने एका माणसाला उडवलं, तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या अगोदरच माणूस गेला आहे आणि तो ॲक्सिडेंट माझ्याकडून झाला आहे साहेब. तेव्हा सत्याने असं सांगितल्यावर सर्वांना धक्का बसतो, पण सत्याच्या बोलण्यामध्ये खरेपणा नसतो. म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब विचारतात, नक्की आरोप मान्य आहे का तुला. तेव्हा तो म्हणतो, हो मला आरोप मान्य आहे, त्या माणसाचा जीव गेला आणि तो ॲक्सिडेंट माझ्याकडूनच झाला. तेव्हा सर्वजण आता सत्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.